अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, गॅप मध्ये खेळायचं होतं, मोह मात्र आवरता आला नाही. आणि ज्या पद्धतीनं अगदी हा चेंडू हवेमध्ये गेला, मिडॉनला गवसले, त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मात्र चेंडू विसावला आणि पहिल्या विकेटचं पतन. सध्या नितीन येतोय तिसऱ्या क्रमांकावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि तेजसला मिळणार आहे पहिले यश. विकी मात्र जो आहे स्ट्रायकिंग एंडला. 7 धावा पहिले षटक सध्या प्रगतीपथावर गोलंदाज तेजस भोईरचं. चेंडू अजूनही शिल्लक जर आपण बघितले तर 2. लॉंग ऑन तैनात डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बघतोय आपण हरीश भोईर. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढला आणि इथे फलंदाज मात्र होईल बाद. लाईन मिस केली आणि चेंडूने घेतला यष्टीचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय होत असताना फलंदाज मात्र बाद होईल यावेळेला. विकी मात्र दुसरा धक्का. थँक्यू. फलंदाज विकी देखील बाद होतोय. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं. दुधारी तलवार काय या फटक्याला म्हटलं जातं. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. या ठिकाणी मात्र बर्बाद झाला विकी. दुसरं यश मात्र संपादन केलं गोलंदाज तेजस भोईरनं. चेंडू अजूनही शिल्लक आहे तो म्हणजेच 1. बॉल तयार. जगदीश दूधकर यावेळेला हा लॉफ्टेड स्ट्रोक काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक पोहोचला परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. वेलकम फॉर 4 रन्स जगदीश दूधकर. अजून घ्या. टीम मीटिंग नकोय. स्टार्टरची प्लॅनिंग तुम्ही नक्कीच करा परंतु वेळेचं भान राखा कारण आता सध्या वेळ खूप महत्वाची आहे. सूर्यमस्त्र अस्ताला चालल्याबरोबर 5:35 झालेत आणि फास्ट खेळा, स्पीडअप करा. ही खरं तर विनंती मी करेन मानेरे संघाला कारण सेकंड सेशन मध्ये बॅटिंग तुम्हाला करायची आहे. हे मात्र लक्षात असू द्या. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मात्र झालाय संपन्न. जगदीश दूधकर आणि त्याचबरोबर नितीन ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग मार्क वरती विशाल भोईर सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला नितीनला आपण बघतोय. चला फास्ट खेळा. वारंवार आम्ही सूचना तुम्हाला करतोय. बॅक ऑफ द लेन तर कधी नजर मात्र हटली होती. बॅटच्या वरच्या भागाला लागून चेंडू स्क्वेअर लेगला फेकी ग्राउंडिंग होते. स्ट्रायकिंग एंडला काय घडलं. फलंदाज मात्र पोहोचलाय की काय. 1 शॉट. फलंदाज मात्र स्ट्रायकिंग एंडला पोहोचला परंतु 1 धाव इथे असेल. शॉट फक्त 1 मिळेल या चेंडूवरती आणि सिंगलने धावफलक सध्या पुढे जात असताना 12 धावा. 12 रन. लॉस ऑफ फॉर दी 2 विकेट्स. प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. विशाल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टोस यावेळेला पूर्णपणे ऑफस्टम्पच्या बाहेर होता. सिंगल घेण्याची संधी मात्र इथे मिळाली आणि सिंगल देखील होते कंप्लीट. 1+1 व्हाईट बॉल. 2 धावा मात्र मिळतील आणि संघाची धावसंख्या 14 रन 14 धावा पाहायला मिळते. धावसंख्या ही सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी बसार 2 दर्जेदार संघ तुम्हाला पाहायला मिळतील आणि ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं हे दोन्ही संघ सध्याचा हंगाम या दोन्ही संघांसाठी राहिलाय. दर्जेदार खेळ का दुविधा मनस्थितीमध्ये खेळलात. हा फटका लॉंगॉनला क्षेत्ररक्षक दूरवर येईल तोपर्यंत टप्पा घेतल्यानंतर चेंडू लॉंगॉन सीमारेषा पार करेल. चौकार. थँक्यू. हा चौकार आला. ज्या पद्धतीने हा फटका खेचला पूर्णपणे बॅट त्यांनी रिलीज केली नव्हती खरं तर.
यावेळेला डाऊन द ग्राउंड समोर क्षेत्ररक्षक तो फक्त बनून राहील प्रेक्षक. एलिव्हेशन होतं यावेळेला या फटक्याला आणि लॉंग ऑन सीमारेषा पार मिळतोय हा षटकार. देखील या संध्याकाळच्या सत्रामध्ये माहोल क्रिएट करत असताना 1980ची ही संगीत येत आहे त्यांच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीमधील. धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती सध्या 24 धावा. जगदीश दूधकर यावेळेला चेंडू स्लाइस करत असताना इनफिल्डच्या वरतून डीप मध्ये स्वीपर कव्हरला खूपच वेगानं चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. हा षटकारानंतरचा चौकार. जगदीश दूधकर हे नाव सध्याच्या अंकामध्ये आपण जर बघितलं वसार संघासाठी, कारण ज्या पद्धतीने त्यानं खेळ केला, फिनिशरचा रोल खूप वेळा त्याने अदा केला आणि ते सध्या मैदानाच्या आतमध्ये अगेन्स्ट मसोबा मानेरे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने हा फुलर लेनचा चेंडू अगदी बॅटची कडा घेतली शॉर्ट फाईन लेगला मिळेल ते सिंगल आणि सिंगलने धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय 29 धावा. 29 रन्स. चेंडू अजूनही शिल्लक. एक चेंडू. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. विशाल सफल झाला. नितीन यावेळेला लॉफ्ट केलाय सरळ बॅटने. लहू मात्रे आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सरळ आपण बघतोय काशीनाथ शेठ पाटील यांच्या कटआउटला लागतोय आणि 333 रुपयाचा पारितोषिक. षटकार. पारितोषिक आहे आदरणीय श्री काशीनाथ शेठ पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला तर हे पारितोषिक जयश्री पंढरनाथ म्हात्रे यांच्याकडून आहे आणि ते पारितोषिक मात्र इथे मिळेल नितीनला. षटकार मात्र आला तो देखील डायरेक्ट चेंडू लागला त्यांच्या कटआउटला काशीनाथ शेठ पाटील यांच्या आणि पारितोषिक असेल 333 रुपयाचं नितीनसाठी. धावसंख्या आपण बघतोय गावदेवी वसार संघाची 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 35 धावा. 35 रन्स. स्पीडअप करा मानेरे. सेकंड सेशन बॅटिंग तुम्हाला करायची आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं रणनीती तुम्ही आखून क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या. बॉलिंग मार्कवरती या वेळेला सज्ज होतोय विकी जोशी. डावकुऱ्याचा गोलंदाज सध्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होत असताना त्याच्या अगेन्स्ट आहे एक गुड फिनिशर जगदीश दूधकर. स्लॉगर पिंचिटर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या फलंदाजाला सध्या तो स्ट्रायकिंग एंडला आणि कॅप्टन देखील गावदेवी वसार संघाचा. राऊंड विकेट. बॉल तयार. पहिला चेंडू फुलर लेनचा मनगटाच्या सहाय्याने वळवलं परंतु पार्लर स्ट्रोक जमिनी समांतर हा चेंडू अगदी जातोय स्क्वेअर लेगला असलेल्या तेजस भोईरच्या हातामध्ये. फलंदाज मात्र बाद. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजे भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. फुलर लेनचा चेंडू अगदी ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग तितकं व्यवस्थित नव्हतं. हवेमध्ये खेळले आणि स्क्वेअर लेगला तेजसने टिपला एक सुंदर झेल. जगदीश मात्र माघारी परतला. हा चौथा धक्का लागतोय गावदेवी वसार संघाला. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सूरज दूधकर 5व्या क्रमांकावरती. तिसरा धक्का लागला आणि हा सूरज येतो यावेळेला 5व्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग एंडला. लेफ्ट हँडेड बॅट्समन अगेन्स्ट लेफ्ट हँडेड बॉलर. गोलंदाज विकीला आपण बघतोय पहिल्याच बॉलवरती यश संपादन केलं. फास्टेस्ट फुल टॉस आणि फलंदाज मात्र बाद झालाय. राऊंड विकेट. विकी तयार. ऑन साइड लावून ड्राईव्ह लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक विशाल पोहोचला चेंडूवरती लगेचच पिकअप गॅदर अँड थ्रो. नॉन स्ट्रायकिंगला करतोय तोपर्यंत एक सिंगल आहे. धाव फलक 36 या आकड्यावरती. 36 रन. सध्या ही धावसंख्या पाहायला मिळते. नितीन स्ट्रायकिंग एंडला. षटक मार्गस्थ आहे प्रगती पथावर सध्या. हे तिसरं. यावेळेला मात्र उजव्या हाताचा फलंदाज. कॉम्बिनेशन
सध्या आपण बघितलं तर डावकुऱ्याने उजव्या हाताचं खेळपट्टीवरती गावदेवी वसारचं अटेम्प्ट केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक समोर पोहोचला विशाल. पुन्हा एकदा लगेच उचलून फेक करेल तोपर्यंत मिळेल फक्त इथे सिंगल. 2 सिंगल संघाची धावसंख्या पुढे जात असताना 37 धावा. मेन त्याची पराकाष्ठा करावी लागते क्षेत्ररक्षकांना. अगदीच्या पद्धतीनं स्ट्राईक रोटेट झाली की लॉंग ऑन वरून तुम्ही विशालला बघितलं तो अगदी जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या दरम्यान. एवढं अंतर कापून एका चेंडूसाठी त्याला जावं लागतं क्षेत्ररक्षणासाठी. बॅक टू दी बॉलर. बॉलर्स बॅक टू ड्राव पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर वाढून मिड ऑफला क्षेत्ररक्षक आले. लहू मात्राचे कॅप्टन मानेरेचे एक सिंगल मात्र मिळेल. सध्या एकेरी दुहेरी धावांवरती लक्ष केंद्रित करत असताना 2 फलंदाज. धावसंख्या धावफलकावरती 38. नितीनचं षटक. नितीन स्ट्रायकिंगला आहे. गोलंदाज विकीचं षटक सध्या सुरू आहे. चेंडू शिल्लक अजूनही आपण बघतोय 2. बॉलिंग मार्क वरती विकी. फुलर लेनचा हा चेंडू कॅप मध्ये परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचला. कॅच मात्र ड्रॉप. स्किड झाले. विशाल किती क्विक आहेत. फास्ट ॲथलेटिक प्लेअर प्रमाणे ते धावत आले आणि स्वतःवर नाराज देखील आहेत. 100% कमिटमेंट नक्कीच दिलेत. प्रयत्नांना इथे पारितोषिक असतं. ते पारितोषिक नक्कीच विशालला मिळालं असतं. एफर्ट्स काय होते दर्जेदार. ज्या पद्धतीनं लॉंग ऑनला होता तो धावत आला लगेचच वाईडिश लॉंग ऑनच्या दरम्यान. क्षणभरातच त्याने तो चेंडूवरती झेप घेतली त्याने खरं तर आणि ज्या पद्धतीने तो स्किट झाला. चेंडू देखील त्याच्या हातामधून स्किट होतो. कॅच मात्र ड्रॉप. हे जीवनदान आयुष्यमान भवचा शुभ आशीर्वाद दिला विशालनं नितीनला. शेवटचा चेंडू मात्र या षटकामधला शिल्लक. समोर सूरज दुधकर. आडवा बॅटने अलॉंग दी कार्पेट. चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. उचलला चेंडूला स्ट्रायकिंगला फेकी. दुसरे धाव कंप्लीट होईल का? नॉट आउट. फलंदाज मात्र पोहोचला. दुसरी धाव देखील पूर्ण. ब्युटिफुल रनिंग बिटवीन विकेट. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती आपण बघतोय त्या म्हणजेच 41 धावा. पहिले षटक गोलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच तेजस धावा खर्च केला. 11 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 गडी त्याने बाद केले. दुसरं षटक विशालचं त्याने धावा खर्च केला त्या म्हणजेच 24. महागडे षटक ठरले खरं तर. पहिल्या सत्रामध्ये मॅचला टर्न खऱ्या अर्थानं त्या षटकाने केली आहे. 24 धावांचे षटक. त्यानंतर विकीचं षटक कमबॅक करून दिलं. 6 धावेचं षटक त्याने मात्र हाताळलं. संध्याकाळचं सत्र आहे. पुन्हा एकदा दमट असं वातावरण. थोडासा ड्यू फॅक्टर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. अशा वातावरणामध्ये ॲडव्हान्टेज असतो खऱ्या अर्थानं गोलंदाजाला. परंतु त्याचा अपवाद दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाला. 24 धावा मात्र लगावल्या. आक्रमण पाहायला मिळालं विशालवरती. आणि सध्या बॉलिंग मार्कवरती हरेश भोईर. स्लॉगिंग ओव्हरमध्ये समोर त्याच्या नितीन आहे. धावसंख्या 41 आतापर्यंत. फास्ट खेळा मानेरे विनंती. फुलर लेनचा हा चेंडू लॉफ्ट केलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. हिट आउट ऑफ द पार्क. षटकार. धावा सध्या ही धावसंख्या. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हरच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक. शफल झाला. लोअर फुल टॉस अटेम्प्ट केला. विकेट किपर थोडीशी चुकी झाली आणि क्षणभरातच नितीन मात्र पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न येतोय. डॉट बॉल. षटकारानंतर इथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. सध्या षटक सुरू असताना आपण बघतोय हे 4थं गोलंदाज हरीश भोईरचं. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय नितीन म्हात्रे. यावेळेला हा ड्राईव्ह करत असताना आपण बघतोय लॉंग ऑफला. धावफलक 1 धावेने पुढे जात असताना 48 रन. सध्या ही धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करण्यात येत आहे. कारण ज्या पद्धतीनं आपण बघितलं अगोदर उजव्या हाताचा फलंदाज नितीन, त्यानंतर डावखुऱ्या हाताचा फलंदाज सूरज दुधकर. हरेश भोईर बॉलिंग मार्कवरती सज्ज. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. बॅक टू दी बॉलर. लॉंग ऑनला खूपच वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलाय. सिंगल झाले कंप्लीट. स्ट्रायकिंग एंडला हवाई मार्गाने फेकी. सूरज पोहोचेल का?
फलंदाज मात्र बाद. रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा धक्का पाहायला मिळतोय गावदेवी बसार संघाला. देव माझे म्हसोबा म्हसोबा पावन वसाला देव माझे म्हसोबा म्हसोबा पावन वसाला देव माझे म्हसोबा तुझं ठिकाण माने रे गवाला देव माझे म्हसोबा तुझं ठिकाण माने रे गवाला. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजेच 49. 49 धावा ही धावसंख्या पाहायला मिळते सध्या. फलंदाज येतोय तो म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आणि विश्वास आलाय 6व्या क्रमांकावरती. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 49 रन्स. हरीश भोईर 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पहिल्या सत्रामधला. स्पीडअप करा. जय मोसोबा मानेरे संघाला विनंती. बॅड लाईट सध्या पूर्णपणे जर आपण बघितलं सूर्य अस्ताला खऱ्या अर्थाने गेलाय. लोअर फुलटॉस अटेम्प्ट केला आणि हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर नजरेआड जातोय. इट्स आउट ऑफ साइट. षटकार. स्लॉक स्वीप. षटकार मात्र आला. संघाची धावसंख्या सध्या आपण बघतोय ती म्हणजेच 55 धावा. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक पहिल्या सत्रामधला. बॅक ऑफ द लेंथ हुकचा फटका फाईन लेगच्या वरतून खूपच वेगानं ट्रॅव्हल होतोय. डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. 2 चेंडू त्याने मात्र फेस केले आणि 2 चेंडू मध्ये 10 धावा. मॅच इथे आपण बघतोय खऱ्या अर्थानं पहिल्या सत्र संपन्न झाला. धावफलकावरती 59 धावा पाहायला मिळतात. धावफलकावरती बॅटिंग करत असताना गावदेवी बसार संघाची धावसंख्या 60 धावसंख्येचं लक्ष असेल सेकंड सेशन मध्ये. बॅटिंग करत असताना जय मोसोबा मानेरे संघासमोर 15.00 आस्किंग रन रेट. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. गावदेवी बसार संघाला विनंती असेल. व्यासपीठावरती एक सन्मान करण्यात येईल. त्या अगोदर मी विनंती करतोय गावदेवी वसार संघाला पण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि मसोबा मानेरे संघाला विनंती असेल आघाडीचे 2 फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सादरीकरण कक्षामध्ये आदरणीय श्री रोशनजी पाटील देसाई यांचा सन्मान होईल. मी विनंती करतोय रवींद्रजी म्हात्रे दादांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. रोशनदादा पाटील देसाई. आदरणीय श्री रोशनदादा पाटील देसाई यांचा सन्मान होईल रवींद्रदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. आणि त्याचबरोबर आदरणीय श्री जितू मडवी मोठी देसाई दादांचा देखील सन्मान होईल. मी विनंती करतोय पुन्हा एकदा रवी दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. आदरणीय श्री जितूजी मडवी मोठी देसाई यांचा सन्मान होईल. लक्ष 60 धावसंख्येचं बॉलिंग मार्क वरती सूरज जुतकर. विश ऑल द बेस्ट. स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? विकी मात्र पोहोचला. कॅच मात्र ड्रॉप. कॅच कोणाची सोडली तर हरीश भोईरची जो अगोदरच्या मॅचचा सामनावीर. चौकार. संघर्षाला सुरुवात पहिल्या चेंडूपासून. झेलची संधी मात्र मिस केली आणि त्यानंतरचा हा चौकार.
या वेळेला बॅकफूट लावून ऑन द टोस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, तो फसतोय. चौकारानंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय सध्या सूरज दुधकरच्या या षटकामध्ये. स्टॅकिंग एंडला हरेश भोईर, नॉन स्टॅकिंग एंडला विशाल. ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती सूरज पुन्हा एकदा तयार. यावेळेला देखील उजवा गुडघा टेकवल्यानंतर ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. खऱ्या अर्थानं अगोदर स्लॉक स्वीप जर आपण बघितलं आडवा बॅटने खेळतात, परंतु या सरळ बॅटने यावेळेला मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज हरेश भोईरचा, तो मात्र फसतोय. डॉट बॉल. फास्ट खेळा, स्पीडअप करा ही विनंती असेल गावदेवी वसार संघाला. लक्ष्य आहे 60 धावसंख्येचं. धावफलकावरती 4 धावा. बॉल तयार. यावेळेला पुलचा हा फटका विकी आहे तो, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर जाईल षटकार. हा षटकार आला आणि संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये 10. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर षटकार. फुलरलेनचा हा चेंडू अगदी डिफेन्स केला. यावेळेला अगदी सन्मानजनक पद्धतीनं डिफेन्सिव्ह हा स्ट्रोक अगदी ढकलण्याचं काम केलं, परंतु दिशा देऊ शकले नाही आणि फॉलो मध्ये सूरज समोरच होते अगदी. चेंडू मात्र अडवला, धाव घेण्याची संधी मात्र नव्हती. डॉट बॉल. शेवटचा चेंडू या षटकामधला शिल्लक. बॉलिंग मार्क वरती सूरज. यावेळेला बॅकफूट लावून बॅकफूट पंच. स्वीपर कव्हरला खूपच वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा चौकार येईल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती 14 धावा. लक्ष्य असताना 60. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती आपण बघतोय त्या म्हणजेच 14 धावा. लक्ष्य आहे 60 धावसंख्येच आणि ते विजयासाठी अजूनही आपण जर बघितलं तर 46 रिक्वायर्ड. 46 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 18 चेंडू 46 धावा. एकाच कालीवरचे 2 संघ आहेत. तेवढेच ताकदवान, मातबर, तुल्यबल असे संघ पाहायला मिळतात समोरासमोर. गिरीश फिरके गोलंदाज सध्या बॉलिंग मार्क वरती. यावेळेला चेंडू पडला अगदी तडमानचे क्षेत्ररक्षक येथील चेंडूवरती लेग बायज आणि सिंगल मात्र मिळेल. गिरीश असा एक ट्रम्प कार्ड खऱ्या अर्थानं गवसलाय गावदेवी वसार संघाला की त्याच्या असण्यानं खूप मोठा फरक पडतोय सध्या वसार संघाला. पण ज्या पद्धतीने त्याची गोलंदाजी आहे, पहिल्या मॅच मध्ये त्याने लिहिलेल्या गोलंदाजी नक्कीच केली आणि या मॅच मध्ये काय त्याचा रोल असेल. सध्या पहिला चेंडू लेग बायजने सिंगल तर मिळाली मोसोबा मानेरे संघाला. सध्या स्ट्रायकिंग एंडला हरीश भोईर. संघाची धावसंख्या आपण बघतोय 15. 45 रिक्वायर्ड. गुडघा टेकवला, टप्पा मात्र आपण बघतोय थोडासा कमी करत असताना. बॅक ऑफ द लेंथ. डॉट बॉल. बाहेर काढत असताना आउटस्विंगच्या माध्यमातून सध्या गिरीश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हरीश भोईर साठी. यावेळेला लॉफ्ट केला, हा फॉर्म पूल करत असताना वाईड इश लॉंग ऑन, सीमारेषा पार. इट्स विकेट 6. धावसंख्या 21. 21 रन्स. आघाडीचे दोन्ही फलंदाज सध्या आपण बघतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न सरळ बॅटने होता, परंतु यावेळेला मिस झाले. लाईन मिस केली. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघत असताना ज्या पद्धतीने तो चेंडूला फ्लाइट देतोय ऑन साइडला लॉंग दी कार्पेट. चेंडू मिड विकेटला. सूरज येतोय चेंडूवरती. उचलला, चेंडूला फेक करेल तोपर्यंत मिळेल फक्त इथे सिंगल. आणि सिंगलने सध्या धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय 22 या आकड्यावरती. 22 रन्स. अजूनही 38ची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 13 चेंडू आणि 38 धावा. हे समीकरण या मॅचच्या दरम्यान जेव्हा सोबत मानेर अगेन्स्ट
गावदेवी वसार या दोन संघांच्या दरम्यानचे हे द्वंद्व युद्ध. शेवटचा चेंडू घेऊन गिरीश स्टॅकिंग एंडला विशाल. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने बॉटम हँडचा वापर करत असताना लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक विकीनं टिपला एक सुंदर झेल आणि पार्टनरशिप इथे फोडली जाते. 22 या धावसंख्येवरती लागलेला पहिला धक्का. बारा चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. हे समीकरण या मॅचच्या दरम्यान बॉलिंग मार्क वरती अगोदरच्या मॅचचा हिरो जे काही त्याने अगोदरच्या मॅच मध्ये केलं ते या मॅच मध्ये करेल की त्याच्या अगेन्स्ट मात्र हे सध्या फलंदाज आपण बघतोय मसोबा मानेरे संघाचे वर्चस्व गाजवतील. 12 चेंडू 38 धावा. आस्किंग रन रेट 19.00चा. बॉलर सुनील तयार होतोय या बल्ला ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी. समोर हरेश भोईर. पहिला चेंडू सरळ बॅटने लॉफ्टेड स्ट्रोक लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. बुलंदी पॉवरफुल हिट षटकार. क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या विनंती असेल वसार संघाला, कारण बॅड लाईट ज्याप्रमाणे आपण बघतोय सध्या अंधार पसरत चाललाय. ही विनंती असेल वसारच्या खेळाडूंना प्लीज आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. धावसंख्या सध्या आपण बघतोय धावफलकावरती पुढे जात असताना 28 आणि विजयासाठी 11 चेंडू 32 धावा. समीकरण सध्या मॅचच्या दरम्यान सर्व प्रेक्षक मात्र या मॅचचा आनंद घेत असताना, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि ज्या पद्धतीने अजूनही सर्व प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. स्लॉक स्वीपचा प्रयत्न गुडघा पाठीमागे घेतल्यानंतर इथे आपण बघतोय रिकन्सलेशन नक्कीच केलं जाईल. आऊट तर इथे देण्यात आलंय, परंतु सध्या चर्चासत्र असेल. रोहित मात्रे 2 ऑफिशियल पंच आपण बघतो. रणजित मात्रे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या वसार संघ. आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. डिसिजन नक्कीच येईल. नॉट आउट. रिकन्सिलेशन करत असताना आमचे ऑफिशियल पंच. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. विकेट गेल्यानंतर आपण कृपया करून एकत्र येऊ नका, ही वसार संघाला विनंती. धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती 29 धावा. 31 रिक्वायर्ड्स. रिमेनिंग 10 डिलिव्हरीज. बॅकफुट पंच. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नितीन आहे. थोडस फंबल मात्र नक्कीच नाही, परंतु फेक उशिराने करतायत. एक सिंगलने धावफलक सध्या पुढे जात असताना 30 या आकड्यावरती विजयासाठी 30 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 9 चेंडू 30 धावा. इथून या 3 चेंडू मध्ये काय घडेल. समोर हरेश भोईर. लॉफ करण्याचा प्रयत्न पॅडवरती आदळला चेंडू. एक सिंगल तर झाली इथे कंप्लीट लेग बायच्या स्वरूपात. सिंगलने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय 29 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक 8. या 2 चेंडू मध्ये रहस्य आहे खरं तर या मॅचचं. स्ट्रायकिंग एंडला प्रवीण जोशी. बॉल आता या सुनील. आठ चेंडू आणि 29 धावा. हे समीकरण आहे या मॅचच्या दरम्यान. थोडं स्पीडअप करा. स्ट्रायकिंग एंडला प्रवीण जोशी. बॉल तयार सुनील. फुलर लेनचा हा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जगदीश आहेत. उचलला चेंडूला. फेक लगेचच करतात. मिळेल फक्त इथे सिंगल. आणि आता मॅच मध्ये शिरकाव करत असताना सुनीलच्या या गोलंदाजीच्या जोरावरती वसार संघ पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 27 धावा. 28 धावा माफ करा. सात चेंडू आणि 28 धावा. हे समीकरण सध्या या मॅचच्या दरम्यान. यावेळेला ऑन द टोस इनफिल्डच्या वरतून तर खेळले. स्वीपर कव्हरला खूपच वेगाने क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला सीमारेषेच्या अगदी जवळ. 2 धावा मात्र रोखू शकत नव्हता. 2 धावा तरी मिळाल्यात
आणि इथून आपण बघतोय ज्या पद्धतीने षटक राहिलं गोलंदाज सुनीलचं पहिल्या चेंडूवरती षटकारला त्यानंतर केलेलं कमबॅक. धावसंख्या झाली धावफलकावरती 34 आणि विजयासाठी आता गरज आहे ती म्हणजेच 26 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच आपण बघतोय 6. थोडंसं रिकन्सलेशन आमच्या स्कोररने देखील केलं, क्षमस्व, अगोदर चुकी झाली होती. आता मात्र 6 चेंडूमध्ये गरज आहे विजयासाठी 26 धावसंख्येची. 26 धावा 6 चेंडू. गावदेवी वसार की जय मसोबा मानेरे. थर्ड क्वार्टर फायनल कोणता संघ मात्र सुपर 3 मध्ये प्रवेश करेल? अध्यक्षक 2019 पर्व सध्या या मैदानावरती रंगत असताना क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. मी वारंवार तुम्हाला सूचना करतोय, गावदेवी वसार त्या सूचनांचं पालन करा. आदेश बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. 6 चेंडू 26 धावा. पहिला चेंडू सरळ बॅटने हा फॉर्म पूल करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाने टिपला एक सुंदर झेल आणि मॅच वरती जी पकड आहे ती अजूनही घट्ट करत असताना फलंदाज बाद. फलंदाज मात्र इथून होतो बाद आणि 5 चेंडू आता 26 धावा. रवींद्र येतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि आता विजयासाठी आपण बघतोय त्या म्हणजेच 26 धावा. आदेश बॉलिंग मार्क वरती तयार. अलॉंग दी कार्पेट हा चेंडू लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे समोर विकी, मिळेल फक्त इथे सिंगल. आता 4 चेंडू आणि आता आपण बघतोय 25 धावा. 4 चेंडू 25 धावा. 4 षटकार इधर ठोकले तर विजय येऊ शकतोय, परंतु हा चेंडू पहिलाच आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी अलॉंग दी कार्पेट सिंगल झाली इथे कंप्लीट. बॅकिंगला क्षेत्ररक्षक आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि ज्या पद्धतीनं सूरज दुधकर चेंडूवरती आले लगेचच फेक केली. एक्साइटमेंट नक्कीच होती कारण मॅच मध्ये त्यांनी शिरकाव सध्या केलाय. थर्डमॅन तैनात, फाईन लेग तैनात. 3 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा. एखादा मॅजिक मिरॅकल या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ इच्छिते. जे मसोबा मानेरेला चेंडू हवेमध्ये विकी जज करतोय. कॅच मात्र त्याने घेतले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नक्कीच आहे वसारचा. आणि या मॅच मध्ये आपण बघतोय जवळजवळ ही तिसरी कॅच त्याने टिपली. फलंदाज मात्र होईल बाद. 2 चेंडू 24. दोन चेंडू आणि 24 धाब्याचं समीकरण आणि या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव करत असताना वसार संघ पराभवाच्या छायेमध्ये सध्या पाहायला मिळेल तो म्हणजेच मानेरे. स्लॉग स्वीपचा सिग्नेचर शॉट, ट्रेडमार्क, शेवट तर नक्कीच गोड करेल यावेळेला हरीश भोईर. मॅच मात्र गमवावी लागेल त्यांना, परंतु ज्या पद्धतीनं फटका त्यांनी रचला टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे त्या फटक्यासाठी मित्रांनो. षटकार. एक चेंडू आणि आता 18 धावा. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं खूपच वेगानं. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक समोर. गिरीश आहे. मॅच इथे फिनिश. वेल प्लेड गावदेवी वसार and goes to सुपर 3. टॉप 3 मध्ये पोहोच